नमस्कार शेतकरी मित्रांनो, चालू वर्ष हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूपच त्या ठिकाणी चढउताराचं ठरलं आहे। यातच गेल्या 1 ते 2 महिन्यापासून सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळतोय। आता आपण सध्या मे महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये एकच मोठा प्रश्न आहे, कारण की जून महिन्यामध्ये पेरणीचा हंगाम हा त्या ठिकाणी चालू होतोय। नेमकं 31 मे नंतर सोयाबीनचे दर हे काय असतील, सोयाबीनच्या बाजारामध्ये तेजी येणार की मंदी येणार, यासोबतच देशांतर्गत कमी झालेलं उत्पादन असेल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी असतील, सोयाबीन आणि सोया तेलाची सध्याची स्थिती असेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षीचा मान्सून आणि पेरणीचा हंगाम नेमका कसा राहील, या सर्व प्रश्नांची आकडेवारी सहित आपण उत्तरं त्या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी जर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, आधी आपण जागतिक परिस्थिती त्या ठिकाणी समजून घेऊया। मग यामध्ये इंटरनॅशनल ग्रेन्स काउन्सिल म्हणजे IGCच्या ताज्या मे 2026च्या रिपोर्टनुसार या हंगामात जागतिक स्तरावरती सोयाबीनचं विक्रमी म्हणजे 442 दशलक्ष टन एवढा उत्पादन होण्याचा अंदाज आहे आणि या उत्पादनामध्ये सर्वात मोठा जो काही वाटा आहे तो ब्राझील आणि अमेरिकेचा असणार आहे। पण भारताची कहाणी याच्यापेक्षा उलटी आहे। गेल्या वर्षीच्या खराब हवामानामुळे देशांतर्गत सोयाबीन उत्पादनामध्ये मोठी घट झाली आणि सोयाबीन प्रोसेसर असोसिएशनच्या अहवालानुसार जे काय भारताचं सोयाबीनचं उत्पादन आहे ते 10.5 ते 10.7 दशलक्ष टनांच्या आसपास त्या ठिकाणी मर्यादित राहिलं होतं मागच्या वर्षी। आणि यामुळं यावर्षी देशामध्ये सोयाबीनचा तुटवडा जाणवत आहे आणि बाजारभाव हे प्रचंड त्या ठिकाणी वाढलेले। जवळपास ज्या राज्यातील महत्त्वाच्या बाजार समिती आहे, मग त्यामध्ये लातूर असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, वाशिमसारखी बाजार समिती असेल, या बाजार समित्यांमध्ये जवळपास सोयाबीनने 8,000 रुपयांचा टप्पा देखील त्या ठिकाणी पार केला। भारत हा जगातील सर्वात मोठा इडिबल ऑइल म्हणजे खाद्यतेलाचा आयातदार देश आहे आणि त्यामुळं आपण मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन तेलाची आयात त्या ठिकाणी करत असतो। आता दुसरा असा मुद्दा आहे की ह्या सोयाबीनपासून त्या ठिकाणी सोयापेंड आणि सोया तेल हे 2 महत्त्वाचे घटक त्या ठिकाणी प्रक्रिया करून काढले जातात। आता भारतामध्ये सोयाबीनचा तुटवडा असल्यामुळे गेल्या अवघ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये देशांतर्गत सोयाबीनच्या दरामध्ये जवळपास 47% वाढ त्या ठिकाणी झाली आणि स्थानिक बाजारामध्ये सध्या जर सोयाबीनचे दर आपण पाहिले तर 64,600 रुपये प्रति टन एवढ्या उच्चांकी पातळीवरती हे दर त्या ठिकाणी पोहोचले आहे। आता याचा परिणाम झाला आहे असा की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दक्षिण अमेरिकन देशाची जी काय सोयाबीन आहे ती $430 प्रति टनाने मिळत असताना भारतीय सोयाबीन ही $680 त्या ठिकाणी पोहोचली। दर खूप महाग आल्यामुळे भारताची सोयाबीन जी निर्यात आहे ती 50%ने घटून अवघ्या 9 लाख टनावरती येण्याचा त्या ठिकाणी अंदाज आहे, जी गेल्या वर्षी 2 मिलियन टन होती। दुसरीकडे पोल्ट्री उद्योगाने टंचाई टाळण्यासाठी केंद्र सरकारकडे 15 लाख टन सोयाबीनच्या आयातीला परवानगी त्या ठिकाणी मागितली। ही जी काय सोयाबीन आहे ही त्या ठिकाणी जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनपासून बनवलेली जी काय सोयाबीन आहे ती त्या ठिकाणी असणार आहे आणि जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनला भारतात सध्या तरी त्या ठिकाणी बंदी आहे। आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावरती, नक्की 31 मे नंतर सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी काय असतील। सध्या आता प्रमुख बाजार समित्यांमध्ये आणि त्या ठिकाणी जे काही प्रोसेसिंग प्लांट आहे त्यामध्ये सोयाबीनचे दर आपण जर पाहिले तर सरासरी दर सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटलच्या वरती त्या ठिकाणी मिळत आहे। शिवाय शासनाचा हमीभाव देखील यावर्षी 5,328 रुपये एवढा होता, परंतु आता तो त्या ठिकाणी 2027साठी त्या ठिकाणी वाढलेला आहे। तज्ज्ञांच्या मते आपण जर का विचार केला तर मे नंतर जून महिन्याच्या सुरुवातीला बाजारामध्ये सोयाबीनची आवक ही कमालीची त्या ठिकाणी घटणार आहे। याशिवाय शेतकऱ्यांकडील जो काय साठा आहे तो संपत आला आहे, क्रशिंग मिल्सची मागणी कायम आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये थोडी शांतता जरी असली तर देशांतर्गत जे बाजार आहे ते 31 मे नंतर सोयाबीनचे दर स्थिर राहतील किंवा आणखीन सुधारण्याची दाट शक्यता आहे। कारण ट्रेडिंग इकॉनॉमिक्सनुसार जागतिक स्तरावरील पुढील काही महिन्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये 3 ते 5% वाढ त्या ठिकाणी अपेक्षित आहे। त्यामुळे स्थानिक बाजारामध्ये देखील सोयाबीनला चांगला दर हा अजून मिळू शकतो। दुसरीकडं 2026मध्ये पेरणीचा जो काय हंगाम आहे त्या हंगामाबद्दल देखील आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत। हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार यावर्षी भारतात मान्सून आणि जो काय अल निनो आहे तो त्या ठिकाणी ॲक्टिव्ह झाला आहे आणि जो अल निनो ॲक्टिव्ह झाल्यामुळे पावसामध्ये त्या ठिकाणी कमालीची घट त्या ठिकाणी असणार आहे। गेल्या वर्षी कमी उत्पादनामुळे जर नुकसान झाले असले तरी सध्या बाजारामध्ये सुधारित दर पाहून शेतकरी पुन्हा मोठ्या आशेने सोयाबीन पेरणीच्या तयारीत त्या ठिकाणी असेल असा कृषी विभागाचा त्या ठिकाणी अंदाज आहे आणि यावर्षी वेळेवर जर का पाऊस जर झाला तर सोयाबीन क्षेत्रामध्ये वाढ ही नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे चांगल्या दर्जाचे सोयाबीन अजूनही शिल्लक असेल तर बाजारातील आवक आणि दरांवरती लक्ष ठेवून टप्प्याटप्प्याने विक्रीचा निर्णय घ्या। आगामी पेरणीसाठी घरचं बियाणं जर वापरत असाल तर त्याची उगवण क्षमता नक्की चेक करा। तुम्हाला काय वाटतंय
यावर्षी सोयाबीन त्या ठिकाणी 8,000 रुपयांचा टप्पा हा हंगाम सरताच पार करेल का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की शेअर करा.